मोर्शी ते अमरावती रोडवरील निंभी गावाजवळ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने 3 डिसेंबर पासून टोल नाका सुरू केला असून मोर्शी वरुड अमरावती तसेच अमरावती लेहगाव वरून मोर्शी वरुड कडे जाणाऱ्या 4 चाकी वाहन धारकांपासून टोल वसुली सुरू करण्यात आली आहे। या टोल वसुलीला मोर्शीकर नागरिकांनी प्रचंड विरोध दर्शविला आहे। मोर्शी जोड़ जो निंभी गावाजवळ जो टोल चालू हुआ है वो उस टोल नाके पर ये अपना क्या बोलते हैं लेगांव से मोर्शी आने वाली गाड़ियों को बिना मतलब का भूदंड बैठ रहा है। दोनों में अंतर बहुत कम रहने की वजह से मोर्शी वालों को फ्री में जाने देना चाहिए और जो मोर्शी से अमरावती की ओर जाते उनको भी कम बांटना चाहिए टोल। और दूसरा मोर्शी से अमरावती के बीच में अंतर 2 टोल हो गए 48 किलोमीटर के अंदर। मोर्शी के लोगों को काफी इसका भूदंड बहुत मिल रहा है और ये भूदंड कम होना चाहिए या माफ होना चाहिए, किसी को किसी प्रकार की ये नहीं मिलना चाहिए और ऐसा मेरा कहना है। मोर्शी पासून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर निंभी येथे टोल नाका तसेच नांदगाव पेठ येथील टोल नाक्यावर वाहनधारकांना नाहक भूदंड सहन करावा लागत आहे। तरी मोर्शी येथील 4 चाकी वाहन धारकांना टोल मुक्त करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे। मी रवींद्र हिरुळकर, राहणार मोर्शी, एक सामाजिक कार्यकर्ता या उद्देशाने मी या टोल नाक्यावर आलो होतो। जे 2-4 दिवसापासून सर्व लोकांची कुणकुण चालू होती की मोर्शीचा निंभी जो टोल लागलेला आहे तो मोर्शीसाठी फ्री आहे आणि इतर लोकांसाठी वरुड लोकांसाठी 80 रुपये देऊन ते ये जा करू शकतात। परंतु इथे भेट दिली असता इथल्या जे इन्चार्ज आहेत डांगे साहेब त्यांनी आम्हाला असं सांगितलं की इथला जो टोल आहे तो तुम्ही 340 रुपये दर महिन्याला भरायचा आणि तुम्ही 50 वेळाही गेले 50 वेळाही आले तर तुम्हाला चार्ज लागणार नाही। परंतु प्रश्न असा आहे की एक कौटुंबिक माणूस एकच वेळा जाईल आणि एकच वेळा येईल एका दिवसात, तो 10 वेळा 100 वेळा जाणार नाही। मग त्याला एवढी टोलची सक्ती ही जास्त होत आहे। म्हणून ही जी टोल पडत आहे, रोड झालेला आहे, आपल्याला मान्य आहे की पैसा खर्च झाला शासनाचा, तो रिकव्हर व्हावा, परंतु त्यात काहीतरी कमी करण्यात यावं। जसं एक नांदगावचा टोल आहे, तिथे आपण जाताना 30 रुपये भरतो, येताना 15 रुपये भरतो, तो काही जास्त वाटत नाही। परंतु इथला जो टोल आहे हा 340 रुपये जर यांनी महिन्याला घेतले तर हे याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर हे आपल्याला महाग पडते सर्वसाधारण कुटुंबाला। म्हणून आमची अशी इच्छा आहे मोर्शीच्या लोकांना, मोर्शीच्या वाहनधारकांना, म्हणून मोर्शीच्या वाहनधारकांना हा जो टोल आहे एक तर फ्री करण्यात यावा। तो नांदगावचा टोल भरत असल्यामुळे अन्यथा त्यांनी हा टोल थोडा कमी करावा, येताना 20 रुपये जाताना 10 रुपये असं केलं तरी चालते, काही ना काही पैसे रिकव्हर होऊ शकतील असं माझं नागरिकांच्या वतीनं सांगणं आहे। संजय साहेबरावजी धनसांडे, मी काटपूरचा शेतकरी आहे। माझ्याजवळ 4 एकर शेती आहे आणि मला मोर्शी तहसील असल्याच्या कारणानं मला मोर्शी तहसीलला वारंवार येण्याचे काम पडत आहे। तरी त्यासाठी हा टोल जो आहे हा भूदंड मला न परवडणार आहे असं माझं मत आहे। यावेळी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने टोल नाका येथील व्यवस्थापक राहुल डांगे यांच्याशी चर्चा केली असता वाहनधारकांनी सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली आहे। काल 8 वाजतापासून आपला निंभी टोल प्लाझा चालू झाला आहे। शासनाने जे नियम करून दिलेले आहेत त्या नियमानुसार आपण फी आकारणी करतो आहे। थ्रू फास्टॅग थ्रू जे ट्रान्झॅक्शन होत आहे त्याच्यात जे नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे इथे टोल वसुली होत आहे आणि 20 किलोमीटरच्या आतमधील लोकांना ज्याची प्रायव्हेट व्हेकल आहे त्यांना 340 रुपयाचा मासिक पास दिलेला आहे आणि 50% डिस्काउंट कमर्शियल व्हेकलला जे नॅशनल परमिट गाड्या नाही आहे त्यांना ते पण त्याच्यामध्ये नोटिफिकेशन मध्ये मेन्शन आहे। याप्रमाणे आपण टोल कलेक्शन करतो। सुरुवात झालेली आहे। या निंभी टोलवर आपल्या सर्वसाधारण जनतेची लुटमार होऊन राहिलेली आहे। माझी सर्व मोठी आणि वडीलवाल्यांना जाहीर आव्हान आहे, जोपर्यंत आपण सर्व एकत्रित येणार नाही तोपर्यंत हा टोल मुक्त होणार नाही। तर माझी एकदा सर्वांना अशी रिक्वेस्ट आहे की सर्वांनी मिळून आज उद्या 2-3 दिवसानंतर या टोलवर घेऊन आपल्याला आंदोलन करायचं आहे। जोपर्यंत आंदोलन होणार नाही तोपर्यंत टोल पासून आपल्याला मुक्तता भेटणार नाही। नांदगाव निंभी टोल मुक्ती, निंभी टोल मुक्ती, निंभी टोल मुक्ती। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।